आलो ब्लॉग मध्ये. बघा आता एवढा कांदा वगैरे झाला. ये पुढे दाखव. बेसन पीठ टाकलं. तुम्हाला कळलंच असेल आम्ही काय बनवतो, तरी पण मी सांगतोच. बघू शकता ब्लॉग चालू केला मी परत का, कारण की शाळा सुटली आहे. देवांश काय अजून आला नाही. दाखवतो तुम्हाला शाळा सुटली आहे ते. बघा आता येतील बघा. माहिती ना. हो हळू दे कर. अरे अर्धा अर्धा घे, एवढे एक साथ नको घेऊ. तिथं असं धर. हा बरोबर. मला माहिती देवांश. जेवढे येतील तेवढं. एवढं काय नाही. तेल त्याला माहित नाही म्हणून तेल झटकू नको. फक्त तेलाचं काम जरा व्यवस्थित बघ. नाही बघ. हा स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना ओम नमो आदेश. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. तर म्हटलं चला आता ब्लॉग चालू केला. 12:30 वाजले. म्हटलं ब्लॉग चालू करू म्हणून केला. आणि इथं बसला होता जेरी. आता तो कंटाळा म्हणून जाऊन झोपला वाटतं. इथं बसला होता बऱ्याच वेळ ओट्यावर. बाहेर सगळ्यांना बघत होता. आणि आता देवांश पण येईल शाळेतून. तो आतमध्ये जाऊन झोपला वाटतं. दाखवतो मी तुम्हाला. झोपला ना. झोपला बघा. दमला तो. बराच वेळ बाहेर बसला होता. बघा झोपला. झोपून गेला तो. दमला करत होतो. आता देवांश आल्यावर उठल तो. बसला होता बऱ्याच वेळ बसला होता बाहेर इथे दुकानात. सवय लागली त्याला इथे बसायची. तर छान. जाऊ दे, बरं वाटतं त्याला पण. बरं आहे, टेन्शन नाही. म्हटलं चला ब्लॉग चालू करू. मी ब्लॉग चालू केला. पण बघितलं तर हा झोपला. दाखवणार होतो तुम्हाला पण तो झोपला. मग आता बघू. आता मॉडेल शाळा तर सुटली आहे. आता देवांश येईल तर बघूया आपण. हे काय शाळा तर सुटली आहे. हे बघा शाळा सुटली. आत्ताशी सुटली आहे शाळा. तर कधी येतोय काय माहिती. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. म्हटलं चला ब्लॉग चालू केलं टाइमपास म्हणून. ते पाऊस सकाळी एक दिवस पडला, नंतर काय पाऊस आलाच नाही. काय झालं आहे पावसाला काय माहिती. तर कधी येतो आहे परत त्यालाच माहिती. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता ब्लॉग चालू केला मी परत का, कारण की शाळा सुटली आहे. देवांश काय अजून आला नाही. दाखवतो तुम्हाला शाळा सुटली आहे ते. बघा आता येतील बघा. हा जेरी ना. हा ना, दाखवायचं विसरलो मी. अजून तर काय पोरं दिसत नाही. काय माहिती. शाळा तर सुटली आहे. दिसत आहेत आवडं पोरं. कोण आहे माहीत नाही. दिसलं होतं पोरं शाळेतून सुटलेत ते. बघा दिसत आहेत पोरं. शाळा सुटली. तुमच्यात देवांश काही दिसला नाही मला अजून. बघू आपण. बघा शाळा सुटली. देवांश कधी दिसतोय काय माहिती. बघू आता. ब्लॉग तर चालू ठेवला आहे. देवांश दिसतोय का बघू. अरे बापरे, दिसला. अरे क्या बात आहे. दिसला. आता मजा बघा. हा आलाय. आता जेरीची मजा बघा का. आता जेरी झोपलाय. थांबा मी लाईट लावतो. थांब रे थांब. जेरीला उठला. आला. आता मजा बघा मजा. त्याला किती मजा येते बघा. हा आलं. कोणी पण आल्यावर त्याला किती मजा येते बघा. त्याच्या मागे पहिलं बघा. झोपला होता रे तो. आता बराच वेळ जागा होता. इथं बसला होता. कुठे माहिती आहे का, दुकानात बसला. किती तास झाले तो दुकानात बसला होता. बघा किती मस्ती आली जरा. हा आला तर झोपला होता तो. दिसतोय इथून झूम केलाय मी. दिसतंय मस्ती. बघितलं ना तुम्ही. म्हणून मी ब्लॉग चालू केला. मी बोललो ना तुम्हाला का देवांश आल्यावर बरोबर उठेल तो. आता उठला तो. हा आला बरोबर शाळेतून.
आणि शेटला बघा नवीन बॅग भेटले शाळेतून. मॉडेल शाळेची बॅग, मॉडेल बॅग आहे. तर बघा इकडे याचं काय चाललंय, मस्ती चालली त्यासोबत. बघा बघा काय चाळे करतोय, कसा घाणेरडा पोरगा आहे बघा, काय पण बोलतो. मुका जनावर त्याला कळत नाही म्हणून काय पण बोलतो, काय बोलायचं. तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये, बसलोय बाहेर जेवण वगैरे, जे तिथं झोपला. आणि आज बरेच दिवसानंतर बघा कोण आले आपल्यासोबत बसायला. तरुण कुठे होता एवढा दिवस? मग दिसतच नव्हता. सध्या काय कामात होता का? लय बिझी आहे तरुण, मोठा माणूस झाला का? बिझनेस वाढला? मग जेवला का? अरे बघ तरी इकडे. हां मग बघा, आणि आमच्या बाबूला काय काम नाही, लोक झोपत आहेत आणि हा आता बॅटबॉल खेळतोय. आणि हा बघ त्यासोबत तो अरमान बघा बघा. अरे बाबा, बॉल कमी तोच जास्त उडतोय. हे बघा ते बघा कसा पळतोय. आता अरमानला विचारू आपण, जेवला? ए अरमान जेवला का? अय तू जेवला का? काय जेवला? अरे क्या बात आहे, खिचडी खाया. मस्त टाइमपास करतोय. बऱ्याच दिवसानंतर तरुण आलाय, एवढा बिझी झाला, बिझनेस वाढला तरुणचा म्हणून. शेट माणूस झाला, गरिबांना विचारत नाही. एवढा गुंतला बघा, रील विल बघतोय तो. खतरनाक माणूस आहे, काय बोलायचं. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. ब्लॉग आपण काल चालू केलेला, पण जास्त काही झालं नाही म्हणून कालचा आणि आजचा जॉईन करतोय. पहिले घ्या पायावे पडून. खाली टोप आहे सगळे एकदम मोठे, खूप. आणि मी मम्मीच्या मोबाईलमध्ये ब्लॉग करतोय, कारण की माझा मोबाईल चार्जिंगला लावलाय, चार्जिंग नाही त्याला. आमचा जेरी इथं झोपलाय. सकाळपासून बसला होता तो, इकडं बसला होता दुकानामध्ये, खेळत बघत होता पोरांचा. आणि तो आता झोपला, झोप आली त्याला. आणि आता बघा देवांश पण तिकडे काहीतरी काम करतोय, मम्मीने काहीतरी काम सांगितलं त्याला. आणि मम्मी इथे कांदे कापते, तर मी पण कापणार आहे. तर आम्ही बनवतोय, काय बनतोय तुम्हाला दाखवेलच. म्हटलं चला आजचं रेसिपी आम्ही करणार आहे. पण आता मम्मी बसली आहे करायला, तरी पण आम्हीच करणार आहे जे काय करणार, मी आणि देवांश. आता मी तुम्हाला दाखवले ब्लॉगमध्ये, तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कांदा सोडून देते, कापतोय बारीक. मला कसं, मला आवडतात बारीक म्हणून बारीक कापतोय, आणि ते पूर्ण असे खोडून आवडतात मला. ते नंतर बोल पहिले त्याला मी कापून घेतो आणि नंतर ते ओपन करेन सर्व. हे टाकू त्यात तोपर्यंत कापले टाकू टाकून दे. त्याचं काय पटापट आपल्याला काही कापता नाही बाबा, एक्सपिरियन्स नाही, पण जसा येतो तसा येतोय. आलो ब्लॉगमध्ये. बघा आता एवढा कांदा वगैरे झाला. ये पुढे दाखव. बेसन पीठ टाकलं, तुम्हाला कळलंच असेल आम्ही काय बनवतो, तरी पण मी सांगतोच. आम्ही बनवतोय भजी, बरेच दिवसानंतर भजी बनवतोय. मम्मी अजून काय टाकायचं आहे का? फ्लॅश का बंद केलं रे? आता बरोबर दिसतं. मसाला टाकायचा अजून घरात. टाकू अजून चालू ना, बघू शकता. भजी तिखट व्हायला नको, नाही तर काही खरं नाही, धूर निघतील आमची. एक नंबर असं एकदम खतरनाक भजी झाले. म्हणजे कांदा कापून झाले, सॉरी, भजी व्हायचे अजून. हे काय शेजवान वास आला बघ एकदम कडक मध्ये. एवढं मात्र एवढं सगळं आहे, पण आमचा जेरी बघा मस्त झोपा. बघा अजून मम्मी मसाले टाकते आता वाटतं. देवांशचा आज काय मूड नाही, कारण की देवांशला चुपरे यार, एक तर नेट नाही, काय नाही, दिवसभर असंच बसलोय. त्याला थोडं सर्दी सारखं वाटतंय म्हणून. सर्दी नाहीये, अरे ते काय, एक तर माझे पुरे डोळे झोमतात कांद्यामुळे. असं बोल, डोळे झोमतात नाही, कांद्यामुळे डोळे झोमतात. असं पूर्ण डोळे झोमतात.
एक तर बघा या मामाला काय मामाने अजून वायफाय गेलंच बंद, रिचार्ज पण नाही सांगितलं कर यार अजून. सगळ्यापासून मोबाईल पण घेतला नाही अजिबात. ब्लॉग मध्ये बोलू शकत नाही. काय सांगू आता तुम्हाला, जाऊ दे. काय सांगतोस तू, गप्प बस रे. मम्मीने माझ्या एवढे मसाले टाकले त्याच्यात, बापरे. तू पहिले रिचार्ज मार यार. काय एवढे मसाले टाकले की काय खरं नाही. चल आपण स्टॉल टाकू एक. जेव्हा स्टॉल टाकणार आहे पप्या मग बनवणार आहे का? हा मी बनवूय. तू काय करणार? तू बाकी काय करशील ते सांग ब्लॉग मध्ये. काहीच नाही करत तू. नाही हो, असं काय नाही. मी सगळं मस्करी आहे, असं काय नाही बाबा. रिअल मध्ये आलो गच. आपला जे जॉब आहे तोच बरा आहे. काम धंदा करतोय तेच बरं आहे आपलं. कसं असं आधी काय करायचं नाही. आता जेरी उठला नाही म्हणून, नाही तर परत हंगामा झाला असता. बस बस. नाही माहिती, तिला माहिती. मी नाही बोलला ना तर ऐकायचा का? बघा येतं नको. मी मास्टर शेफ आहे. चालू केलं ना. दोन कर एवढं माहिती आहे बघा. मीच बनवतोय. देवांश ब्लॉग करतोय कारण की तेलाची गोष्ट आहे म्हणून देवांशला मी जवळ नाही येऊन देत. कसं आहे, दिला असतं पण तेल आहे ना रे म्हणून. काय करू हे बनव नाही जर आता काय यासाठीच केलं नाही वेगळं. मला पण एवढा एक्सपिरियन्स नाही, हळूहळू करतोय. हे बघा जेरी महाराज. तू ते दाखवू नको, तू तुझं ते काम कर. किती मन लावून टाकतो बघू दे मला. कडत मन लावून नेट आणलं असतं तर किती चांगलं झालं असतं. मी बघितलेलं आहे मम्मी तू करते ते म्हणून मी टाकते. तो काय छोटा आहे का ग? हा ना. तेलाची वस्तू टाकायचं तेल माहिती आहे ना. हो. हळू दे कर. अरे अर्धा अर्धा घे, एवढे एकसाथ नको घेऊ. इथं असं धर. हा बरोबर. मला माहिती देवा. जेवढं येतील तेवढं, एवढं काय नाही. तेल त्याला माहित नाही म्हणून तेल झटकू नको, फक्त तेलाचं काम जरा व्यवस्थित नाही ग. हे बघ. हा तेल म्हणून हळूहळू करतोय. आपल्याला एवढं येत नाही. हा जेवढं येतं तेवढं करतोय. हा देवांश फक्त खायच्या कामात. चुपरे, मी पण करणार आहे, खोटं बोलू नकोस. लहान पोरांना नाही अलाउड आहे. तसा मोबाईल घेणं पण अलाउड नाही, चालेल का? मग कशाला घेतो? हा चालेल, बंद करतो. तोंडाने बोललाय आता बघा व्हिडिओ मध्ये आले. जाऊ दे आता, संध्याकाळी मग आहे ना नेट द्यायला नको आता. मग गप चल झालं आता, ते राहू दे. ते नाही थांब, ते काढू दे. बघा लहान पोरगा. हे बाबूसाठी आहे. शी ही ही पडलं. चल झालं. बिचारा. आलो ब्लॉग मध्ये. भजी तर मी बनवले, बघितलं तुम्ही ब्लॉग मध्ये. देवाची ब्लॉग दाखवला आणि देवाला पण ठेवलेत बघा. पहिले मान देवाचा. बघा आमचा जेरी बघा कसा बघतोय. जेरी जेरी बघा. त्याला द्यायचं नाही तेलकट म्हणून. इकडे मम्मी पण खाते, इकडे देवांश पण बसलाय खायला, टी व्ही पण लावलाय त्यांनी. आणि आता मी पण घेतोय. ते बघा इकडे दाखवतो तुम्हाला. हे माझे हे बघा, बघू शकता. आज स्पेशल भजी. काय दिसलं भजी आता कसे आहे? भारी आहे. तुम्ही खाऊन बघतो. एक नंबर. भाऊ खातो का? भाऊ चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही जाऊन बघा. जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे नवीन असतील कोणी चॅनलवर त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने. तोपर्यंत बाय बाय.